सभापती महोदय, माननीय मंत्र्यांनी मराठी माणसाच्या हक्काबद्दल आता सांगितलंय। माननीय सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने 22 जून 2024 ला दीपक केसरकर साहेब त्यावेळेचे मराठी भाषा मंत्री यांच्याकडे निवेदन दिलेले आहे। आपण असं सांगितलं की कुठलाही प्रस्ताव आला नाहीये, निवेदन आलेलं नाहीये। अरे मी तर अशासकीय विधेयक मांडलंय या सभागृहामध्ये। जेव्हा अशासकीय विधेयक येतं तेव्हा हे विधेयक आलेलं आहे, माझं अशासकीय विधेयक आहे, ते विधेयक अजून चर्चेला आलं नाहीये। अशासकीय विधेयक मांडलंय मी। गेले 3 विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय मी मांडतोय। मुंबई ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ज्यावेळेला निवडणूक लढलो त्यावेळेला माझ्या वचननाम्यामध्ये मी हे प्रमुख मुद्दा दिला होता। तेव्हापासूनच्या आतापर्यंत झालेल्या 4 अधिवेशनात हा मुद्दा मी मांडलेला आहे। कालच्या माझ्या भाषणात देखील हा मुद्दा मांडलेला आहे। परवा ज्या दिवशी MMRDAचा ग्रोथ हब वरती सत्ताधाऱ्यांकडून ज्यावेळेला प्रस्ताव आला त्याच्यात देखील हा मुद्दा मांडलेला आहे। या सभागृहात एखादी गोष्ट मांडल्यानंतर त्याचं वेगळं निवेदन द्यावं लागत नाही। हे सभागृह सर्वोच्च आहे आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचं हे व्यासपीठ आहे की जिकडे मागणी केली जाऊ शकते। आणि म्हणून ही मागणी जी आहे की मराठी माणसाला घर देण्याच्या संदर्भातला कायदा तुम्ही हक्क डावलायचं नाही ना, नका। तुम्ही सांगताय ना देताय 2000 5000 फुटाची घरं सांगतात घ्या म्हणून, जी मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत। कायदा स्पष्ट माझं विधेयक आहे, अतिशय अशासकीय विधेयक आहे की 500 ते 750 फुटाची घरं प्रत्येक नवीन रिडेव्हलपमेंट मध्ये ज्या सेलच्या बिल्डिंग होतील त्याच्यामध्ये 40% रिझर्वेशन आपण ठेवणार का? आणि माझं अशासकीय विधेयक बिल विधेयकाच्या माध्यमातून या अधिवेशनात, कारण ते मांडून पण आता 1 वर्ष झालेलं आहे, या अधिवेशनात आपण आणून संमत करणार का?